ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदे सेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपलोलकर गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलंय. तर 2 वर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपानं आपली भूमिका बदलत सत्तेत राहणं पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केलाय. भाजपाकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केलंय. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापौर पदासाठी शिंदे सेनेतून 7 नगरसेवकांची नावे पुढे आली होती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग 2दा निवडून आलेल्या शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक 20 मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यात. दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपानं अखेर उपमहापौर पदावर समाधान मानलंय. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक 11 मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या 3 फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो. एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, नरेश मस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे. आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत. आशा बाळगतो की निवडणूक बिनविरोध होईल. काय फॉर्म्युला नेमका ठरलेला आहे? सर, किती वर्षाचं हे उपमहापौर पद असणार आहे? फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाहीये. बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे मध्ये चर्चेंना विराम मिळाला होता, परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौर पद अर्ज भरलाय आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबळ, पक्षबलाबल पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल. स्टँडिंग असेल, सभागृह नेते असेल, परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल, अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील आम्ही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तिक वाटत नाही. आपण अजूनही शासकीय दुखवटा 3 दिवसाचा आहे, त्यातला आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे हे पद हवं, ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय, राजकीय, वैयक्तिक, त्या भावनांना थोडा आवर ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया. 3 दिवसानंतर आपल्याला सर्व परवाच्या दिवशी कळेल काय मागण्या आहेत आणि काय काय ठरलंय. परंतु अजून तसं काही कुठल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं नाही, कारण मध्ये 2 दिवस अचानक चर्चांना विराम मिळाला होता. उपमहापौर पद किती वर्षासाठी काय असं काय? उपमहापौर 2.5 वर्ष असतं. सर्वसाधारणपणे 1.25 वर्ष पहिलं भारतीय जनता पार्टीला मिळेल असं प्राथमिक ठरलंय. त्या अजून काही बाकीच्या चर्चा बाकी आहेत, नंतर काही फेरबदल झाले तर मला कल्पना नाही. ठाणे महानगरपालिकेत अनेक कामं जे ते रखडले गेले, काय वाटतं येणाऱ्या काळात आपलं भाजप असेल, युती पक्ष म्हणून कशा वेळी कामं केली, कामं पूर्ण होतील? एकतर नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. 4 वर्षाचा मोठा मेगा ब्लॉक हा घेतलेला होता आणि तो आता संपून नवीन उत्साहाने सर्व नगरसेवक नव्याने निवडून आलेले हे कामाला लागणार आहेत. नागरिकांना देखील आपला हक्काचा प्रतिनिधी अडल्या नडल्याला हाक मारायला उपलब्ध होणार आहे आणि प्रशासनावरही राज्यात, केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारची गती येईल आणि ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं अप्रतिम पद्धतीने पार पडतील यावर माझा विश्वास आहे. गटनेते पदापदी कशा वेळी आणखी काही पदांची मागणी केली का? नाही, मी मगाशी म्हटलं ती चर्चा झालेली आहे, परंतु आता हे पदांच्या मागण्या वगैरे हे आजच्या दिवशी करणं मला तेवढं संयुक्तिक वाटत. गटनेते पदाची कशी पकड असणार आहे महापालिकेवरती? गटनेता हा पक्षाचा मुकेश मोकाशी इथे उभे आहेत, ते गटनेते आहेत आमचे आणि गटनेत्यालाही सर्वाधिकार असतात. गटनेता हा व्हीप बजावतो. गटनेता जी भूमिका सांगतो ती सभागृहात आपल्याला फॉलो करावी लागते आणि गटनेत्याची भूमिकाही अंतिम असते. पक्षाची जी काही शिस्त आहे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय
हे सभागृहात वेळेवर घेणे हे सर्व गटनेत्याला अधिकार आहेत आणि त्यामुळे गटनेत्याच्या आदेशाचं आपोआपच सर्व नगरसेवक पालन करतात. त्याला ते अधिकार दिलेले असतात. सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जनता पार्टीमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे. परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच धनंजय आनंदी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढंच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. काय असणार सर्वप्रथम काम ठाणे शहरातील आणि जे 4 वर्ष रखडलेली होती, आता 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे. त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात पट्ट्या बदल आहेत तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मार्गी लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.